तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर गेल्या 4 वर्षापासून घेत आहे. तर आता हे उन्हाळी कांदे आहेत आणि उन्हाळी कांदे हे स्टोरेज करावं लागतात आणि आता जवळजवळ त्यांच्या 2 ते 3 चाळी भरलेल्या आहेत. तर तुम्ही याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते की कांदे हे तुमचे किती दिवस टिकत होते याच्या अगोदर आणि आता कसे टिकलेले आणि मार्केटला कसे मार्केट कसं निघतंय कांद्याचं? पहिले काय 2-3 महिन्यात सडून जायचे कांदे. बरोबर. आता 6 महिने कांदे टिकतो. दिवाळीनंतरच विकतो आम्ही. बरोबर. तर कांदे हे बरेच दिवस टिकताय आणि पहिले किती दिवस टिकत होते तुमचे? काही जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेवट. आता बरेच शेतकरी बांधव मार्केटला कांदे आणतात तर त्यांचे रासायनिक खताचा मारा जास्त असतो. तर कांद्याला वरती कापड असतो का कांद्यावर त्यांचा? नाही, कलर नाही कांद्याला आणि कपडा धरीत नाही कांदे. आज ही लाईव्ह चाळीवर आलेलो आहे. ह्या साईडला पण चाळ भरलेली आहे, या साईडला पण चाळ भरलेली आहे. आपण बघू शकता हे जे कांदे आहेत, कांद्याला एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आहे आणि डबल पत्ती माल आहे. ह्या साईडला पण बघू शकता, या साईडला पण आता चाळ जर बघितली तर कांद्याची क्वालिटी एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे. हे बघू शकता तुम्ही, कांद्याची जर पत्ती बघितली तर एकदम आवडलेली आहे. आपण हातानं काढलं तरी पत्ती निघत नाही आणि ही पत्ती काढल्यावर कांद्याला कोजळीनी, कांद्याला कलर क्वालिटी साईज एकच नंबर आहे. आम्ही कपाशीला वापरलं, मक्काला वापरलं, अद्रकला वापरलं. तुम्हाला 100% रिपोर्ट मिळत आहे. हां. तर इतर शेतकरी बांधवांनी असे अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघायचे असतील तर जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे असे अनेक व्हिडिओ बघा. धन्यवाद शेतकरी बांधव.